मुलांना भाज्या खाऊ घालायच्या म्हणजे एक टास्क असतो नाही का. कुठलीही भाजी बनवा, त्यांची नावडतीच असते. मुलांबरोबर काही मोठी माणसं सुद्धा असतात, त्यांचेही असेच नखरे असतात, ही भाजी नको ती भाजी नको. मग आता ज्या नावडत्या भाज्या असतात त्या आपण थोड्याशा वेगळ्या तऱ्हेने त्यांना खाऊ घातल्या तर हे एकच ऑप्शन आपल्याला दिसतं नाही का. आता भाजी म्हटलं की आपल्या शरीराला न्यूट्रिशन देणारी असते. आपण किती जरी महत्त्व पटवून दिलं ना तरी मुलांना ते आवडत नाही, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्यांना खाऊ दिलं ना तर ते नक्कीच आवडीने खातील. आता लाल भोपळ्याची भाजी जर तुम्ही मुलांना अशीच करून घातली तर अजिबात ताटात घेणार नाही, पण लाल भोपळ्याचं थालीपीठ करून द्या, मुलं नक्कीच खातील. तर आज आपण लाल भोपळ्याचं थालीपीठ बनवून मुलांच्या डब्यामध्ये देऊया आणि मुलांबरोबर जे मोठी माणसं खात नाही ते सुद्धा नक्की खातील. तर त्यांना अशा प्रकारचे थालीपीठ बनवून द्या. रेसिपी म्हणाल तर खूप सोपी आहे, अगदी आपल्या घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये बनवलेली आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक मात्र आताच करून ठेवा. तर इथे मी 1/2 किलो लाल भोपळा घेतलेला आहे. आतल्या बिया काढून टाकल्या आणि वरचं साल सुद्धा काढून घेतलेला आहे आणि किसणीवर आपल्याला हा भोपळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे. तर इथे लाल भोपळ्याच्या ऐवजी तुम्ही दुधी भोपळा घेतला तरी चालेल. तर भोपळा सगळा किसून झालेला आहे. आता काय करणार, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1/2 किलो मटार घेतलेले आहेत. आता हे मटार ओबडधोबड वाटायचे आहेत. थोडेसे मटार खाताना दाताखाली आले ना की ते छान लागतात, त्यामुळे खूप स्मूथ पेस्ट करू नका. थोडेसे ओबडधोबड वाटून भोपळ्यामध्येच मिक्स करून घेतले. आता आपल्या घरातलंच भाकरीचं पीठ, आता हे माझं ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ असं हे मिक्स भाकरीचं पीठ आहे. ते मी 2 वाट्या घेतलेला आहे आणि त्यातच एक उभा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि किसलेला भोपळा, वाटलेले मटार आणि कोथिंबीर घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्या घरातलेच काही सुके मसाले जसं की लाल मालवणी मसाला घालून घेतलेला आहे. बस जास्ती काही साहित्य घालायचं नाही. आता हे सगळं मिक्स करूया. हातानेच मिक्स करायचं, म्हणजे भोपळ्याचा रस, कांदा टोमॅटोचा रस, कोथिंबीरचा रस हाताने मिक्स केल्यामुळे रस चांगला येईल आणि हे सगळं पिठामध्ये चांगलं मिक्स होईल आणि मग थालीपीठ अतिशय चविष्ट लागतात. तर लागलं तर थोडंसं पाणी घालायचं. खूप जास्ती पीठ पातळ करायचं नाही, मीडियम ठेवायचं. भिजवलेलं पीठ 10 मिनिट झाकून ठेवूया. पीठ भिजत आहे तोपर्यंत एक चटपटीत चटणी बनवूया. त्यासाठी पुदिना घेतलेला आहे मूठभर, कोथिंबीर घालायची, आवडीप्रमाणे हिरवी मिरची, 1 वाटीभर दही घालायचं, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायची. आता यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे, पण तो रेकॉर्ड नाही झाला. पाणी न घालता दह्यामध्येच ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर चटपटीत चटणी आपली तयार झाली. आता आपण थालीपीठ बनवायला घ्यायचं. पॅनला थोडंसं तूप लावायचं आणि हे थालीपीठ जे आहे ना ते असं थोडंसं हात पाण्याचा लावायचं आणि व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित थापले जातात. मस्त पातळसर करून घ्यायचे. इथे तुम्हाला मध्ये होल करायचा असेल तर ते करू शकता. आता 2 थालीपीठ मी एका वेळेला घालून घेतलेले आहेत आणि थालीपीठ भाजते तूपच वापरा. तुपामध्ये थालीपीठ भाजले ना की ते छान लागतात चवीला. तर पातळसर असे थालीपीठ आपले थापून झालेले आहेत. आता गॅस लो टू मीडियम ठेवायचा. वरून थोडंसं तूप सोडायचं आहे वरच्या बाजूने आणि यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट वाफ द्यायची आहे. गॅस लो टू मीडियम ठेवायचा, खूप फास्ट नको. 5 मिनिटानंतर झाकण काढलं आणि हे आता परतवून घ्यायचे आहेत आणि वरच्या साईडने भाजून घ्यायचे आहेत. मस्त खमंग कलर बघा काय मस्त आलेला आहे. दोन्ही साईडला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे. थोडंसं आपण तूप यावर घालून घ्यायचं, म्हणजे चवीला देखील चांगलं लागतं आणि थालीपीठ छान खुसखुशीत सुद्धा होतात. परत 1-2 मिनिट झाकण लावून ही खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल तर रंग काय मस्त आलेला आहे बघा. दोन्ही साईडला छान खरपूस भाजलेला आहे आणि चवीला देखील अप्रतिम झालेला आहे. आता सकाळच्या घाईमध्ये आता 2-2 आपण बनवू नाही शकत, तर मी इथे काय केलेले आहेत, एका वेळेला अजून जास्ती म्हणजे 4 थालीपीठ एका वेळेला बनवून घेतलेले आहेत. तर सेम पद्धतीनेच सगळे थालीपीठ अशाच प्रकारे थापून घेणार आहे मी. तर अशा प्रकारचे थालीपीठ हेल्दी तर असतातच. ज्या मुलांना भाज्या आवडत नाही त्या अशा थालीपीठामध्ये घालून तुम्ही देऊ शकता मुलांना. पण शक्यतो अशी सवय ठेवा मुलांना की जे घरात बनतं ना ते खाल्लंच पाहिजे. सगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत आणि जे घरात ताटामध्ये आपल्या पडेल ते सगळं संपवलंच पाहिजे. हे आवडत नाही ते आवडत नाही ह्या सवयी मुळात ठेवूच नका. आणि आपलं देखील काम वाढताना सारखे सारखे नवीन नवीन पदार्थ किंवा सारखे सारखे वेगवेगळे पदार्थ बनवण्याला सुद्धा वेळ लागतो की नाही. तर अशा सवयी थोड्याशा लावून घ्या मुलांना. तर हे बघा आपले थालीपीठ छान असे भाजलेले आहेत एका बाजूने आणि आता दुसऱ्या बाजूने मस्त खमंग आणि खरपूस असे भाजून घेऊया. तर परतवून घ्यायचे आणि पुन्हा स्लो टू मीडियम गॅसवर दोन्ही साईडला खमंग असे छान थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत. स्लो टू मीडियम गॅसवर मस्त असे खमंग थालीपीठ भाजून झालेले आहेत.
आणि याचा रंग बघा दोन्ही साईडला छान, हे जे वरचं आवरण आहे ना मस्त खुसखुशीत लागतं आणि आतमध्ये मऊसूत थालीपीठ. तर रंग बघा काय अप्रतिम आलेला आहे. आता हे गरमागरम थालीपीठ जे आहे ना ते आपल्या चटपटीत चटणीबरोबर एन्जॉय करायचे आहे. त्यामुळे चटपटीत चटणी आपल्या प्लेटमध्ये घेतल्यानंतर हे गरम गरम मस्त खमंग भाजलेले हे भोपळ्याचे थालीपीठ सर्व करा, मुलांच्या डब्यात द्या, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. आता हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता, तुमच्या ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा तुमचं फूड स्टॉल असेल तर त्या फूड स्टॉलवर ठेवलात तरीसुद्धा चालेल. रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा. चला तर मग रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ज्या भाज्या नावडत्या असतात त्या अशा काहीतरी वेगळ्या व्हर्जनमध्ये करून घाला आणि मस्त राहा, स्वस्त राहा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर मात्र आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटूया नवीन रेसिपीसहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.